ही डिश बघून ना नक्की तुम्हाला भूक लागेल. तर इथे मी आज बिर्याणी बनवते, व्हेज बिर्याणी. तर इथे पहिले पाणी उकळायला ठेवलं होतं आणि खूप खळखळ उकळून घ्यायचं. त्यानंतर सर्व मसाले, खडे मसाले ॲड केले आणि मग हे तांदूळ 1 तास अगोदर भिजवून ठेवले होते, ते मी ॲड केले. मग इथे एका साईडला मी बरिस्ता करायला घेतला. आता हे चांगलं शिजतंय तोपर्यंत मी दुसरं काम करायला घेतलं. तर इथे मी घेतलेलं आहे सिमला मिर्च, गाजर, बटाटा, फ्लॉवर आणि बीन्स हे सर्व एकत्र करून मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. मग परत इथे एका साईडला मी भात बघितला. तर आपल्याला भात पूर्ण शिजवायचा नाहीये. बघा असं चेक करायचा, फक्त हाताने ना 2 तुकडे झाले पाहिजेत, पूर्ण नरम व्हायला नको, ह्याची काळजी घ्या. मग त्यानंतर मी एका इथे चाळणीमध्ये काढून घेतलं. आता काढून घेतल्यानंतर पण आपण लक्षात ठेवायचं हे असंच ठेवायची नाही आहे चाळणी, थोड्या वेळाने त्याला परातीमध्ये पण काढून घ्यायचं. आणि इथे बघा, इथे व्हिडिओ करायला विसरून गेली, भाज्यामध्ये मसाले टाकले त्यानंतर मला आठवलं. तर इथे काय नाही, आपले स्पायसेस जे नॉर्मल आहेत ना घरामध्ये तेच ॲड करायचे आहेत आणि बिर्याणी मसाला ॲड करायचा आहे. त्यानंतर हे अद्रक लसूण मिरचीचं वाटण आणि दही ॲड करून चांगलं त्याला मॅरिनेट करून ठेवून द्यायचं आहे 10-15 मिनिटासाठी किंवा 20-25 मिनिटासाठी. मग थोडंसं वर इथे बरिस्ता पण टाकलं मी आणि इथे बघा परातीमध्ये काढून ठेवलेलं आहे मी तांदूळ. मग इथे सुरुवात करूया आपली बिर्याणीसाठी. तर चांगलं थोडंसं तूप तेल टाकायचं आणि हे सर्व मॅरिनेट केलेलं टाकून द्यायचं आणि शिजवायचं व्यवस्थित. त्या भाज्या चांगल्या शिजल्या पाहिजेत, तेल चांगलं सेपरेट झाल्यावरच पूर्ण प्रोसेस करायची पुढे. त्यानंतर इथे बघा पूर्ण तेल सेपरेट झालेले आणि भाज्या पण शिजलेल्या आहेत, चेक करत जा, कारण ह्याच्यामध्ये आपण बटाटा पण टाकलेला आहे, मग तो पण चेक करत जा. मग इथे मस्त भाजी शिजली होती, मग मी त्यातली अर्धी काढून ठेवली आणि आता आपण लेअर तयार करूया. तर लेअरमध्ये तुम्ही बघतायत ना की जसं आपण बिर्याणी कोणती पण असो, व्हेज असो नॉनव्हेज असो, जशी आपण लेअर लावतो ना त्याच प्रकारे लावायची. तर पहिले इथे थंड पण झालेला होता भात, म्हणून मग हाताने मी त्याला पसरवला आणि बाकीचं आता तुम्ही बघतातच व्हिडिओमध्ये मी काय काय टाकलेलं आहे. आणि ही परत दुसरी लेअर, मग ती थोडी भाजी होती ती वर परत पसरवली आणि मग त्यानंतर पूर्ण हे भात मी वर पसरून ठेवला आणि मग बरिस्ता टाकला, थोडंसं केसरचं दूध, तूप आणि कोथिंबीर. तुमच्याजवळ पुदिना असेल ना तर तोही तुम्ही कापून ॲड करू शकता. आणि हे सर्व झाल्यानंतर ना 5-10 मिनटंच फक्त आपल्याला वाफेवर ठेवायचं आहे, जास्त वेळ नाही. आणि छान बघा असं सुटसुटीत होतो, एकदम मोकळा होतो हां बासमती. आणि मग प्रोसेस व्यवस्थित केली ना तर व्यवस्थित होऊन जातं. तर मग कोणाकोणाला भूक लागली सांगा बघून. आता आज काही स्पेशल डे नव्हता, पण असंच मन झालं खायचं म्हणून बनवलं. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.